नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं डिस्कस करणार आहोत स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी और स्टॅटिक रिडंडन्सी फॉर द स्ट्रक्चर। तर यावरती बऱ्याच एग्जाममध्ये, मग ती SSC ची एग्जाम असेल, डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एग्जाम ज्या महाराष्ट्रामध्ये होतात, त्यासोबत MPSC ची परीक्षा असेल, तर यामध्ये नेहमी या टॉपिकवरती एक प्रश्न विचारला जात असतो। हा प्रश्न एसे किंवा थेरी ऑफ स्ट्रक्चर मधनं विचारला जात असतो। आता क्वेश्चन काय असतो की आपल्याला मॅच द फॉलोइंग सारखे प्रश्न विचारले जातात। एका सेटमध्ये मित्रांनो आपल्याला स्ट्रक्चरची नावे दिलेली असतात आणि दुसऱ्या सेटमध्ये त्याच्यासाठी असणारा स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला विचारला जात असतो। तर ऑलरेडी मी बोर्डवरती हा फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर जे आहे ते इथं घेतलेलं आहे, त्याला आपण समजून घेऊयात। तर लक्षात असू द्या, सगळ्यात आधी आपल्याला विचारलं होतं की पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम। प्लेन फ्रेम वर्ड असेल याचा अर्थ ती 2D मधली फ्रेम आहे, तो याला दोन ॲक्सिस असतील, एक्स आणि वाय। स्पेस फ्रेम जर असेल तर याचा अर्थ ती 3D मधली फ्रेम आहे, त्याला तीन ॲक्सिस असतील, एक्स वाय अँड झेड। ह्या गोष्टी आधी क्लिअर असू द्यात। प्लेन म्हणजे 2D आणि स्पेस म्हणजे 3D। त्यानंतर मित्रांनो, पिन जॉइंटेड फ्रेम जर का असेल, पिन जॉइंटेड फ्रेम, तर याचा अर्थ होतो की ती ट्रस आहे, रूप ट्रस आहे। आणि जर रिजिड जॉइंटेड फ्रेम असेल तर याचा अर्थ की ती बिल्डिंग फ्रेम आहे, ती पोर्टल फ्रेम आहे। तर लक्षात घ्या, रिजिड जॉइंटेड जर का फ्रेम असेल, रिजिड जॉइंटेड फ्रेम, तर त्याचे कंपोनंट कोणकोणते असतील? बीम आहे, कॉलम आहे, स्लॅब आहे, फुटिंग आहे। तर मी ते एक बेसिक एलिमेंट घेतोय रिजिड जॉइंटेड फ्रेमचा। रिजिड जॉइंटेड फ्रेमचा एक बेसिक एलिमेंट जो की बीम आहे, बरोबर। आता बघा, हा बीम आहे मित्रांनो, या बीम वरती जर का मी एक्सटर्नली लोड अप्लाय केला, या बीम वरती एक्सटर्नल डायरेक्शन मध्ये जर मी लोड अप्लाय केला, हा लोड मी अप्लाय करतोय फ्रॉम एक्सटर्नल साइड, तर या एक्सटर्नल लोडला हा बीम काय करणार आहे? सपोर्ट करणार आहे विथ द हेल्प ऑफ इंटरनल रिएक्शन, इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस। मग ती इंटरनल रेजिस्टिंग फोर्सेस किती प्रकारचे असतात? तर ते असतात तीन प्रकारचे। एक असतो ॲक्सियल फोर्स अलॉंग द एक्स ॲक्सिस, एक असतो शियर फोर्स अलॉंग द वाय ॲक्सिस म्हणजे वर्टिकल फोर्स, आणि तिसरा असतो बेंडिंग मोमेंट। तशा तीन इंटरनल फोर्सचा वापर करून एक्सटर्नल लोडला इथं बॅलन्स केलं जात असतं। तर बघा, ते फोर्सेस असे असतात। जर आता मी हा एक सेक्शन इथं कन्सिडर केला, सपोज एक्स इज द सेक्शन, या ठिकाणी बीमला जर मी कट केलं तर त्यातले जे तीन इंटरनल फोर्सेस असतात मित्रांनो, ते आपण अशा पद्धतीने दाखवत असतो। हा बघा, फोर्स अलॉंग द एक्स ॲक्सिस या सेक्शनमध्ये असेल अशा पद्धतीने, फोर्स अलॉंग द एक्स ॲक्सिस। हा अलॉंग द एक्स ॲक्सिस असणारा फोर्स जो आहे याला आपण ॲक्सियल फोर्स म्हणतो, बिकॉज इट इज अलॉंग द ॲक्सिस, ॲक्सियल फोर्स। त्यानंतर दुसरा फोर्स मी इथं दाखवतो मित्रांनो, बघा, इट इज वर्टिकली अपवर्ड आणि या केसमध्ये असेल वर्टिकली डाऊनवर्ड। सो हा जो वर्टिकल फोर्स आहे अलॉंग द पेन, याला अलॉंग द प्लेन याला म्हटलं जातं शियर फोर्स। हा झाला शियर फोर्स। त्यासोबतच आणखी एक तिसरा फोर्स असेल आणि तो असतो मित्रांनो दॅट बेंडिंग मोमेंट। तर बघा, या ठिकाणी असणार बेंडिंग मोमेंट आणि या ठिकाणी असणार बेंडिंग मोमेंट। तर अशा पद्धतीने मित्रांनो ॲट वन पर्टिक्युलर सेक्शन तीन प्रकारचे इंटरनल फोर्सेस जे आहेत ते डेव्हलप होत असतात इन केस ऑफ द रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर। सो प्लेनमध्ये जर का रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर असेल तर एका मेंबरमध्ये तीन इंटरनल फोर्सेस डेव्हलप होत असतात। आणि हीच जर का केस आपण स्पेसमध्ये घेतली तर स्पेसमध्ये रिजिड जॉइंटेड फ्रेमच्या एका मेंबरमध्ये मित्रांनो 6 इंटरनल फोर्सेस डेव्हलप होतात, वन अलॉंग द एक्स ॲक्सिस, वन अलॉंग द वाय ॲक्सिस, वन अलॉंग द झेड ॲक्सिस। त्यासोबतच मोमेंट अबाउट एक्स एक्स, मोमेंट अबाउट वाय वाय, मोमेंट अबाउट झेड झेड, असे 6 प्रकारचे इंटरनल फोर्सेस रिजिड जॉइंटेड स्पेस फ्रेममध्ये डेव्हलप होत असतात एका मेंबरमध्ये, ठीक आहे, एका मेंबरमध्ये। आणि हे फोर्सेस आपल्यासाठी कसे असतात? अननोन असतात। पुढे जर का पिन जॉइंटेड फ्रेम असेल, ज्याला आपण ट्रस म्हणतो, तर त्याच्या मेंबरमध्ये फक्त एकाच प्रकारचा फोर्स डेव्हलप होत असतो आणि त्याला म्हणतो आपण ॲक्सियल फोर्स। इट इज अलॉंग द ॲक्सिस, मग तो ॲक्सियली कंप्रेशन असू शकतो किंवा ॲक्सियल टेन्शन असू शकतो। तर एका मेंबरमध्ये एकच फोर्स, मग ती प्लेनमध्ये असू द्या ट्रस का ती स्पेसमध्ये असू द्यात, एका मेंबरमध्ये फक्त एकच फोर्स डेव्हलप होत असतो, हे लक्षात घ्या। मग आता डिग्री ऑफ रिडंडन्सी काय असतं? डिग्री ऑफ रिडंडन्सी आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतो? बेसिकली डिग्री ऑफ रिडंडन्सी मीन्स व्हॉट? इट इज द डिफरन्स बिटवीन द अननोन्स अँड नोन्स। मग अननोन काय असतात? सपोर्ट रिॲक्शन आणि मेंबर फोर्सेस, हे आपल्यासाठी असतात अननोन। आणि नोन गोष्टी कोणत्या? स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन ॲट अ जॉइंट। तर लक्षात घ्या मित्रांनो, पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम जर असेल म्हणजे 2D ट्रस जर असेल तर त्याच्या एका मेंबरमध्ये एक फोर्स जो असणार दॅट इज अननोन। सो एका मेंबरमध्ये एक, असे किती मेंबर असतील? m नंबर ऑफ मेंबर असतील। सो m अननोन झालेत, r इज द सपोर्ट रिॲक्शन, ते सुद्धा अननोन झालेत, आणि एका जॉइंट जवळ आपल्याला दोन इक्विलिब्रियम इक्वेशन मिळतात। सो अननोन मायनस नोन, अशा पद्धतीने मी डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करू शकतात इन केस ऑफ दी 2D ट्रस। इन केस ऑफ 3D ट्रस प्रत्येक मेंबरमध्ये एक इंटरनल फोर्स, सपोर्ट रिॲक्शन अननोन, आणि एका जॉइंटला मित्रांनो 3 इक्विलिब्रियम इक्वेशन अवेलेबल असतात।
आता जाऊया आपण पोर्टल फ्रेममध्ये, म्हणजे रिजिड जॉइंटेड फ्रेममध्ये. तर जी प्लेनमध्ये असेल तर एका मेंबरमध्ये 3 इंटरनल फोर्सेस, ते कसे असतात मी तुम्हाला सांगितलं. अलॉंग एक्स, अलॉंग वाय, अलॉंग अबाउट मोमेंट, मीन्स मोमेंट अबाउट दी एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आणि जर स्पेसमध्ये असेल तर 6 इंटरनल फोर्सेस असतात एका मेंबरमध्ये 6. राहिला प्रश्न जॉईंटचा. तर जॉईंटला 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतील इन केस ऑफ 2D, आणि स्पेसमध्ये 6 इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतील. ते सुद्धा मी इथं टेबलमध्ये घेतलेत की जर पिन जॉईंट असेल 2D मध्ये 2, पिन जॉईंट जर असेल 3D मध्ये तर 3 इक्विलिब्रियम इक्वेशन. रिजिड जॉईंट जर असेल 2D मध्ये म्हणजे प्लेनमध्ये तर 3 इक्विलिब्रियम इक्वेशन, आणि रिजिड जॉईंट जर का मित्रांनो स्पेसमध्ये असेल तर 6 इक्विलिब्रियम इक्वेशन. तर नेहमी या टॉपिकवरती प्रश्न विचारला जात असतो. तर हा टॉपिक तुमचा व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे. हे फॉर्म्युले जे मी आता बोर्डवरती लिहिले ते फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो, आणि ते समजून तुम्ही त्याला पाठ करा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याचं बरोबर अचूक उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.